तर मित्रांनो, आज आपण ज्या प्रकल्पाला चाललोय तो घाटकोपरचा रॉयल अल्टिजा उषाकिरण प्रकल्प आहे. आपण घाटकोपर स्टेशनकडनं आपण सरळ त्या प्रकल्पावर चाललो, रिक्षाद्वारे आपण चाललेलो आहोत. तर तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल रूटचा, की नेमकं ते रूट कसा आहे किंवा जे आजूबाजूचा परिसर कसा आहे, रस्ते कसे आहेत, बाजूच्या इमारती कशा आहेत, हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावं. हे सगळे व्हिज्युअल दाखवण्याचा उद्देश आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जे काही वल्लभ लेन आहे, वल्लभ लेनमध्ये ही घरे आहेत. तिथून थोडं आतमध्ये आपल्याला जायचं. वल्लभ लेनच्या जवळूनच आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर हा प्रकल्प मिळणार आहे. आता ही व्हिडिओ खूप मोठा आहे, त्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये सगळी माहिती घेऊया मित्रांनो. या रोडने सरळ आल्यानंतर मित्रांनो पुढे पोलीस ग्राउंड आहे, पण ते रस्ता बंद आहे. पण इथे शेवटला याच लाईनला शेवटला जी इमारत आहे तीच आहे उषाकिरण इमारत. म्हणजे ही जी काही इमारत दिसते मित्रांनो, हीच राखाडी कलरची ती आहे उषाकिरण इमारत. आणि याच प्रकल्पामध्ये लक्षात घ्या, याची इमारत नाही पण प्रकल्पामध्ये ही म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत. आता हे लोकॅलिटी खूप चांगली आहे मित्रांनो, पण आतमध्ये आपल्याला व्हिडिओ किंवा फोटोग्राफी काढायला मनाई केली होती, म्हणून आपण थोडं दूर जाऊन याचे व्हिज्युअल किंवा माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाने जवळजवळ 2640 घरांची योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अनेकांनी प्रश्न केला होता मित्रांनो, की जे काही उषाकिरण प्रकल्प आहे, अटलिंजा, जे काही रॉयल अटलिंजा, त्याचा अपडेट घ्या असे अनेक कमेंट आल्या होत्या. आणि म्हणून तो प्रकल्प सापडत होता मित्रांनो. खूप वेळ शोधल्यानंतर किंवा महारेरावरती गेल्यानंतर आपल्याला त्या प्रकल्पाची डिटेल्स समजलेली आहेत. आणि आता मी ज्या इमारतीचं पुढे उभा आहे मित्रांनो, हाच आहे प्रकल्प, जो उषाकिरण प्रकल्प आहे, घाटकोपर पंतनगर येथील. आज या प्रकल्पाची आज आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मागे तुम्ही जे बघताय मित्रांनो, हाच आहे उषाकिरण प्रकल्प, ज्याला रॉयल अटलिंजा असं म्हटलं जातं. आता या प्रकल्पाची पहिला आपण डिटेल पाहूया, नेमकं काय काय आहे ते. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊन सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत. चला तर प्रथम आपण या प्रकल्पाचा आढावा बघूया. प्रकल्पाचा पत्ता आहे मित्रांनो, बिल्डिंग नंबर 139, उषाकिरण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, रॉयल अल्टिजा असं त्याचं नाव आहे. OB 20 पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी हा प्रकल्प आहे. उत्पन्न गट आहे मित्रांनो, उच्च उत्पन्न गट, अर्थातच HIG. ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 12 लाखापेक्षा जास्त आहे वार्षिक उत्पन्न, ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. एकूण उपलब्ध घरे आहेत 18. ही सगळी घरे 3 BHK स्वरूपाची आहेत. चटई क्षेत्र मित्रांनो 94.45 स्क्वेअर मीटर, अर्थातच 1016 स्क्वेअर फीट. आणि किंमत आहे 1,64,21,066 रुपये. स्थिती पाहिली तर ही सगळी घरे ऑगस्ट 2026 पर्यंत बांधून पूर्ण केली जाणार आहेत. म्हणजे कम्प्लिशन डेट मित्रांनो ऑगस्ट 2026 अशी आहे ऍज पर महारेरा. आता प्रकल्पापासूनचं अंतर पहा. घाटकोपर स्टेशन आहे मित्रांनो 1.2 किलोमीटर अंतरावरती. घाटकोपर मेट्रो स्टेशन, जे अंधेरी मेट्रो आहे, ती आहे 1.3 किलोमीटर अंतरावरती. पंतनगर मेट्रो स्टेशन जे प्रस्तावित आहे, प्रपोज्ड आहे, जवळच आहे 400 मीटर अंतरावरती. पूर्व द्रुतगती महामार्ग, जे वेस्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, तो आहे 900 मीटर अंतरावरती. त्याशिवाय तुम्हाला मार्केट, बाजार, मॉल, शॉप्स, कॉलेजेस, शाळा, हॉस्पिटल सगळं काही त्या प्रकल्पापासून 1 किलोमीटरच्या परिघामध्ये उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन चौकशी केली आणि चौकशी केल्यास असं समजलं की या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट सध्या तरी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, म्हणून आपण आता सॅम्पल बघू शकणार नाही मित्रांनो. परंतु इथे जवळजवळ याच्या जी उत्पन्न गटाचे घरे आहेत मित्रांनो 1.64 लाख रुपयाला आपल्याला सॅम्पल जरी बघायला मिळालं नसला तरी इथे डिटेल आपण पाहिलेले आहेत. पण आता ज्या इमेजेस म्हाडाने अपलोड केलेल्या आहेत साईटवरती, त्या इमेजेस मी तुम्हाला दाखवेन, जेणेकरून मला त्याचा अंदाज येईल की नेमका येथील घरे कशी आहेत ती. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, अशा प्रकारचा हा हॉल आहे. तुम्हाला पाहू शकतो की 19 मार्च 26 ला हे इमेजेस काढलेले आहेत. तर किचन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आहे. किचन पॅरलल टाईप दिलेला आहे. वॉश बेसिन या ठिकाणी किंवा टॉयलेट बाथरूम या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हॉल बघू शकता तुम्ही, कशी प्रशस्त असा हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही आहे मित्रांनो इमारत, जी प्रॉपरली ते विंग, जी काही विंग दिलेले ते वेगळी विंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हाडाच्या याच्यामध्ये. म्हणून एकंदरीत तुम्हाला घराचा एक अंदाज येत असेल की नेमका कशा प्रकारची घरे या ठिकाणी आहेत. आता आतमध्ये न जाता आल्यामुळे मित्रांनो आपण आतमधील नेमकं नाही कळत नाही की नेमका कोणत्या विंग्स कशा कशा आहेत. फक्त आपण बाहेरून अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इथे अशी सेपरेट विंग दिसते, सेपरेट बिल्डिंग दिसते. याच्याने एक आपण अंदाज बांधू शकतो की नेमका ते कशा प्रकारचे आहे. तर आपण त्या बिल्डिंग तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारचे ते वेगळे दिलेले आहे, कारण अशी वेगळी वाटते, सेपरेट वाटते. कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये वेगवेगळ्या विंग्स दिलेल्या आहेत.
त्याच्यामुळे तो अंदाज काढू शकतो की ही इमारत वेगळ्या प्रकारची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही आहे मित्रांनो अशा प्रकारची इमारत ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जी 3 बीएचकेची घरे आहेत. तर एकंदरीत आता आतमध्येच जाता आलं असतं तर आतमधून आपल्याला नक्कीच अपडेट घेता आली असते प्रॉपरली की नेमकं कशा प्रकारची घरे किंवा कुठे नेमकं घरे आहेत ती पण ती आपल्याला नक्कीच समजलेली नाही. आणि महारेरावरती सुद्धा क्लिअर दिलं नाही की नेमकं म्हाडाची घरे कोणत्या विंग मध्ये असणार आहेत किंवा सॅम्पल फ्लोर प्लॅन सुद्धा दिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल अंदाज घेता आला नाही की नेमका घरे नेमकं बिल्डरची वेगळी आहेत का एकत्र तर असणार पण विंग वेगळी आहे कोणती किंवा ABCD ज्या विंग आहेत त्याच्यामध्ये कोणत्या विंग मध्ये त्याची प्रॉपरली माहिती मिळाली नाही. पण इमेजेस एकंदरीत तुम्ही अंदाज घेऊ शकता की कशा प्रकारची घरे आहेत ती. तर आता पाहूया मित्रांनो गुगल मॅपच्या सहाय्याने की नेमकं तो प्रकल्प कुठे आहे. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मुंबईचा एरिया पाहू शकता. इकडे नवी मुंबई, इकडे चेंबूर, दादर, इकडे बांद्रा, अंधेरी, पवई असा तो एरिया आहे. आणि तुम्ही त्याला थोडं झूम केलं तर लक्षात येईल की नेमकं घाटकोपरचा पंतनगर एरिया म्हणजे ऑलमोस्ट मुंबईकरांना तर सगळं पंतनगर एरियाबद्दल ऑलमोस्ट माहिती असेल. तर हे पाहू शकता तुम्ही इथे घाटकोपर स्टेशन हा जो काही रॉयल अल्टिजा सॉरी मी अल्टिजा आहे तो इथे प्रकल्प आहे रॉयल अल्टिजा. तर हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे मित्रांनो जो इकडे ठाण्याकडे आणि इकडे सीएसटी कडे जातो आणि इथेच तो प्रकल्प आहे. इकडे तुम्ही घाटकोपर स्टेशन ईस्ट या ठिकाणी पाहू शकता. इकडे विद्याविहार स्टेशन आहे आणि थोडं अजून झूम केलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की ते पोलीस ग्राउंड आहे जे पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे जिथे पोलीस भरती वगैरे होत असते तर ते सेंटर आहे. तर इथे पाहून घ्या हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. इथे अल्टीचा जो काही प्रकल्प दिसतो त्याला मी अजून झूम करतो तुम्हाला स्टेशनचा अंदाज आला असेल मित्रांनो. इकडे घाटकोपर स्टेशन आहे आणि आपण येताना रिक्षाने याच रोडने आलो असं ह्याच रोडने इथून आणि इकडून इथे आपण टर्न घेतलेला आहे. ह्या रोडने मेट्रोच्या ब्रिजने आपण खाली येऊन इकडे टर्न घेतलेला आहे. तर इथे पोलीस ग्राउंडच्या जवळच हा प्रकल्प आहे मित्रांनो. त्याला अजून झूम करतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की प्रकल्प कुठे आहे तो. हा पहा पोलीस हॉकी मैदान आहे, वल्लभ लेन आणि इकडे हे जे काही हेडक्वार्टर्स आहेत रेल्वे पोलीस हेडक्वार्टर्स तिथे आहेत. इकडे तर महत्वाचं मित्रांनो लोकॅलिटी बद्दल सांगायचं झालं तर आता मी ह्याचं सांगितलेलं आहे की इकडे जे प्रपोज्ड मेट्रो स्टेशन आहे पंतनगरचं ते मी तुम्हाला दाखवतो कारण ते महत्वाचं आहे. तर इथे जे दिसते मित्रांनो हे प्रपोज्ड मेट्रो स्टेशनचं काम सुद्धा आहे. हे जे दिसते हे पूर्ण प्रपोज्ड मेट्रो स्टेशन आहे जे पंतनगर मेट्रो स्टेशन आहे आणि इथून हा प्रकल्प इथे रॉयल एल्टिजा असा प्रकल्प आहे. बाकीचे मग तुम्हाला जो काही ठाणे वडाळा जी काही मेट्रो आहे ती मेट्रोचा रूट हाच आहे 290 फीट रोड हाच आहे. याचाच वर्ण जे एलिव्हेटेड मेट्रो गेलेली आहे मित्रांनो आणि बाकीचे जे काही इमारती आहेत इकडे पोलीस कॉलनीचे किंवा बाकीचे जे काही आजूबाजूचे कन्स्ट्रक्शन आहे ऑलरेडी पूर्णपणे भरलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचा हा प्रकल्प या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही बिल्डिंगचा हा इमेज आहे. बिल्डिंग आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. ABCD असे 4 विंग्स आहेत. इकडे A, इकडे B, इकडे C, इकडे D असं ते विंग्स यामध्ये दिलेले आहेत. फक्त कोणत्या फ्लोअरला घर आहेत हे समजलं नाही मित्रांनो पण A विंग मध्ये असतील असं कोणतरी बोललेलं आहे. प्रॉपरली माहिती मिळाली नाही साईडवरून त्यांनी टाळाटाळ केली सांगण्याला माहित नाही कशामुळे टाळाटाळ करत होते. पण एकंदरीत जे काही माहिती आपल्याला मिळाली इतर गुगल मॅपच्या सहाय्याने किंवा महारेराच्या सहाय्याने ती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तर आता मित्रांनो आपण पाहूया नेमकं येथील मार्केट व्हॅल्यू काय आहे ती. इथे पहा रॉयल अल्टीज आहे बिल्डर आहेत श्री गणेश डेव्हलपर्स मुंबई अंडर कन्स्ट्रक्शन घरे मित्रांनो. याचा कार्पेट एरिया तुम्ही मार्केट व्हॅल्यू पाहू शकता. 2 BHKचा फ्लॅट आहे मित्रांनो 707 ते 713 म्हणजे 713 कार्पेट एरियाचं 2 BHKचा फ्लॅट 2.5 करोड रुपयाला आहे म्हणजे 2 करोड 50 लाख रुपयाला आहे. आणि 3 BHKचा 983चा एरिया 3.44 म्हणजे 983 एरिया 3 करोड 44 लाख रुपयाला विकला जातोय आणि 1196चा एरिया 4 करोड 19 लाखाला विकला जात आहे. ऍव्हरेज जर तुम्ही पकडलं तर म्हाडाचा कार्पेट एरिया हा 1000 स्क्वेअर फीट एवढा आहे. जर तुम्ही 1000 स्क्वेअर फीट पाहिलं तर 3.5 करोड रुपये अशी या घरांची किंमत होती मित्रांनो जर आपण कम्पेअर मार्केट व्हॅल्यू केलं तर. फक्त एवढं की जे काही म्हाडाची कॉस्टिंग आहे त्याच्यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड केलेले नाहीत म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा जे काही इतर गोष्टी असतील त्या साधारणतः तुम्ही 15 ते 20 लाख रुपये पकडून चला 20 लाखाच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो कमीत कमी. तर तो एक कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही इथं पकडा की जरी समजा आपण 20 लाख पकडले तरी 1 करोड 64 लाखामध्ये आपण 20 पकडले तर 1 करोड 84 लाख म्हणजे 1 करोड 85 लाख पकडा एवढी त्याची किंमत होईल ऑल इन्क्लुसिव्ह. तर इथे मात्र तुम्हाला 3.5 करोड म्हणजे जवळजवळ तुम्ही पाहू शकता की खूप मोठी तफावत या मार्केट व्हॅल्यू मध्ये आहे की नक्कीच तुम्हाला समजली असेल. कारण इथे वेगवेगळ्या कार्पेट एरियाची घरे दिली मित्रांनो. तर 3 BHKचा नेमकं फ्लोर प्लॅन कसा आहे असा अनेकांना प्रश्न पडला होता पण तो सध्या त्याचे SIs इथे दिलेले नाहीत. रिक्वेस्ट केलं तरच तिथे आपल्याला जे काही
इथे फ्लोअर प्लॅन तो मिळणार आहे. पण असो, जे काही फ्लॅट आहेत मित्रांनो, त्याचे आपण इमेजेसच्या सहाय्याने नक्कीच माहिती पाहिलेली की नेमकं ते फ्लॅट कशा प्रकारचे आहेत ते. आता आपण magicbricks.com वरती पाहूया नेमकं त्या ठिकाणी कसे कसे रेट्स आहेत. तिथे पण सेम आहे मित्रांनो. 983 कार्पेट एरिया आहे. 3.56 3,56,00,000 रुपये किंमत आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठी तफावत आहे कॉस्टिंगमध्ये. जसं मी सांगितलं की म्हाडाचा जरी कार्पेट एरिया 1000 स्क्वेअर फीट आहे आणि किंमत 1,64,64,00,000 रुपये आहे. तर इथे मात्र तुम्हाला 983 थोडा कार्पेट एरिया तुम्ही वाढून घ्या, 100 जरी वाढवला समजा तरी ते 356 जरी म्हटलं तरी तुम्ही 3.5 करोड जरी ऍव्हरेज पकडलं तर खूप कमी किमतीमध्ये ही घरे आपल्याला उपलब्ध केलेली आहेत. ही सगळी 3 BHK घरे आहेत मित्रांनो आणि 2 BHK घरे त्यांचे आहेत ते 700 स्क्वेअर फीट एवढी 2 BHK घरे आहेत जे 2,22,00,000 रुपयाला विकली जात आहेत श्री गणेश डेव्हलपर्स यांच्याकडून किंवा श्री गणेश रॉयल अल्टिजा यांच्याकडून. नक्कीच तुम्हाला मार्केट व्हॅल्यूचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला ही खूप कमी किमतीमध्ये घर, आता कमी किमतीत म्हणजे मी सर्वसामान्यांच्या दृष्टीने बोलत नाही मित्रांनो, ज्यांच्याकडे बऱ्यापैकी अफोर्ड करू शकतात, जे खर्च करू शकतात तेवढे पैसे ज्यांच्याकडे आहेत बऱ्यापैकी म्हणजे रक्कम ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीच हा प्रकल्प आहे, एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. पण नक्कीच कम्पेअर टू मार्केट व्हॅल्यू हा प्रकल्प खूप मोठा फायदा देणार ठरणार आहे. खूप मोठी बिग इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे, यात मात्र शंका नाही. पण magicbricks.com वरती पाहूया नेमकं तिथे काय माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता सेमच कॉस्टिंग आहे, जसं मी सांगितलं की इथे सुद्धा कॉस्टिंग तुम्हाला दिसते जी 3.56 करोड एवढी आहे. आता महत्वाचं मित्रांनो की याच्यात अम्युनिटीज काय काय ते आपण पाहूया, कारण ते महत्वाचं आहे. इतर चार्जेस प्राइस ब्रेकअप पाहिलं तर इतर चार्जेस तुम्हाला 17,80,000 म्हणजे 18,00,000 तुम्हाला अप्रॉक्सिमेटली इतर चार्जेस लागणार आहेत, एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत. आजूबाजूला तुम्ही रोडियन मॉल इथे जवळ आहे लँडमार्क पाहिलं तर, आणि इथे खाली तुम्ही जे सुविधा आहेत काय काय अम्युनिटीज आहेत तर पॉवर बॅकअप आहे, लिफ्ट आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्विमिंग पूल आहे मित्रांनो, जिम्नॅजियम आहे, पार्क आहे, रिझर्व पार्किंग आहे, सिक्युरिटी कॅबिन आहे, वॉटर स्टोरेज आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आणि फायर फायटिंग सिस्टम एवढं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर चेक करून घ्या मित्रांनो, कारण ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर जे काही ट्रेंड आहे इथला मार्केटचा ट्रेंड पाहिला तर इथं ऑलरेडी हाय होत गेलेला आहे. कधी इथे मार्केट डाऊन झालं, कमी झालं असं अजिबात झालेलं नाही. बाकीचं तुम्हाला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यातून जवळच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे शाळा असतील, कॉलेज असतील, शॉपिंग सेंटर, कमर्शियल हब, ट्रान्सपोर्टेशन हब असेल, हॉस्पिटल असेल, सगळं जवळच्याच एरियामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. नक्की ज्यांचं बजेट चांगलं आहे, बऱ्यापैकी ते करू शकतात, त्यांनी नक्कीच फॉर्म भरून आपलं नशीब आजमावायचा नक्कीच प्रयत्न करावा. तर एकंदरीत मित्रांनो आज आपण घाटकोपर पंतनगर येथील उषा किरण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. पुढील भागात आपण जे काही घाटकोपरचे इतर प्रकल्प आहेत अदानी व्ह्यूज तेथे जाऊन आपण तेथील साईड व्हिजिट करून संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. आता दाखव मला थोडं मागे माहिती. तर मित्रांनो आपण जर पंतनगरचा विचार केला, पंतनगर मार्केट कसं आहे किंवा व्हॅल्यू कशी आहे किंवा प्रॉपर्टी रेट्स कसे आहेत तर खूप जास्त हाय इथे रेट्स दिसून येतात. जर आम्ही ऑनलाईन सर्च केलं किंवा ऑनलाईन बघितलं तर इथले प्रॉपर्टी रेट्स हे खूप जास्त असल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. म्हणजे तुम्ही महारेरावरती शोधा किंवा 99acre.com आहे, हाऊसिंग.com आहे, त्याच्यावरती सुद्धा येथील जे घरांचे भाव आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले दिसून येते. तरी सुद्धा या ठिकाणी दोन प्रकल्प आहेत मित्रांनो, एक आहे आपला ॲटलिन्ज आहे आणि एक आहे अदानी व्ह्यू. आता मी तुम्हाला अदानी व्ह्यूज सुद्धा दाखवणार आहे की नेमका तो प्रकल्प कसा आहे, तिथे कशा प्रकारचे घर तिथे घेऊन जाणार आहे. एकंदरीत घाटकोपर या ठिकाणी 3 प्रकारचे लोकेशन आपल्याला दिलेले आहेत. एक आहे घाटकोपरचा जो पंतनगरचा आहे ते शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या जवळ आहे, दुसरा आहे रॉयल एटलिन्जा आणि तिसरा आहे अदानी द व्ह्यूज. तीनही प्रकल्प आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत एरियाचा जर विचार केला तुम्ही तर नक्कीच या ठिकाणी जे काही घर आहेत ती नक्कीच आता ही जरी साठी असली ते तुम्हाला जे रेट्स आहेत ते खूप परवडण्यासारखे आहेत मित्रांनो. नक्कीच तुम्ही इथे फॉर्म भरून तुमचं नशीब आजमू शकता की या म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मी परत रिपीट करतो, ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी किंवा हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी नाहीये. आता मी ज्या रस्त्यावरती उभा आहे तो आहे वल्लभ बाग लेन. या वल्लभ बाग लेनवरती मी उभा आहे. इकडे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तिकडे मेट्रो स्टेशन आहे, जे वडाळा ठाणे मेट्रो आहे
ती मेट्रोची कनेक्टिव्हिटी आपली इथे मिळणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी पासून ह्या रोडने पुढे गेलात तर आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थातच पूर्व द्रुतगती महामार्ग, पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे किंवा पोलीस ग्राउंड आहे, पोलीस कॉलनी आहे, रेल्वे पोलीस कॉलनी जी म्हणतो ती थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला रेल्वे पोलीस कॉलनी लागणार आहे. आणि माझ्या मागे जो काय तो प्रकल्प आहे जो उषा किरणचा प्रकल्प आहे. तर अशा प्रकारचं लोकेशन खूप चांगलं आहे मित्रांनो. या लोकेशनचं काहीही म्हणजे जास्त हे करायची गरज नाहीये. रस्ते वगैरे अतिशय प्रशस्त आणि मोकळे रस्ते आहेत. याच रस्त्यावरती आपल्याला हा प्रकल्प भेटणार आहे. आता मी तुम्हाला घेत होतो द अदानी व्ह्यूज कडे आणि पुढच्या भागात आपण द अदानी व्ह्यूचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथे थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.